वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायातल्या 67 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलेलो आहोत। आज आपण पुढच्या ओव्यांचं आणि श्लोक क्रमांक 7 चं विवेचन करणार आहोत। आतापर्यंत आपण बघितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा इंद्रियाच्या दमनाच्या मागे लागून स्वतःच्या कर्मेंद्रियांचा बाध करून आपण वाट्याला आलेल्या सर्व कर्मांचा त्याग करण्याची भावना ठेवून आपण निष्कर्म्य झालो असा एक भ्रम बाळगून असतो। त्याची मनस्थिती आणि त्याची गती आतापर्यंत भगवंतांनी सांगितली। पण आता ज्यानं इंद्रिय नियमन केलेलं आहे, ज्यानं इंद्रियांवर कोणतेही बंधन न लादता इंद्रियांच्या दमनाचा मार्ग न स्वीकारता वाट्याला आलेलं प्रत्येक कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे करण्याची इच्छा बाळगून जे जे कर्म करतात आणि जे मनानं निष्कर्म्य झालेले असतात अशा महापुरुषांचं वर्णन आज भगवंत करणार आहेत। त्याचं चिंतन आज आपण करू। ज्या संदर्भात भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, यस्विंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रिये कर्मयोगम मसक्तम सविशिष्यते। अर्थात हे अर्जुना, जो पुरुष मनाने इंद्रियांचा संयम करून आसक्ती रहित होत जाता कर्मेंद्रियाने कर्मनिष्ठान करतो तो पूर्वापेक्षा अधिक श्रेष्ठ होय। काही इथं टायपिंग मिस्टेक झालेल्या दिसत आहेत। होतसाता शब्दाचा अर्थ आहे होत असताना, त्याचं त्यांनी शॉर्टकट रूप केले होतसाता, आणि कर्मानुष्ठान शब्द आहे हा, थोडीशी मिस्टेक असू शकते। तर या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा जो महात्मा इंद्रियांचं नियमन करतोय, इंद्रियांवर संयम ठेवतोय, इंद्रिय निग्रह हा शब्द वापरलेला नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, तो आसक्ती रहित झालेला असतो। कोणत्याही प्रकारची आसक्ती तो आपल्या मनामध्ये बाळगत नाही आणि त्याची कर्मेंद्रिये ही पूर्णपणे कर्माच्या अनुष्ठानामध्ये रमलेली असतात। असा जो पुरुष आहे तो पुरुष आतापर्यंत ज्या पुरुषाचं आपण वर्णन बघितलं त्या पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे असं इथं भगवंत सांगतायत। पुढं माऊलींनी याचं जे काही विश्लेषण केलंय ते समजून घेण्यापूर्वी थोडासा या सगळ्या मागचा गर्भार्थ मतितार्थ आपण लक्षात घेऊयात। साधना करण्याचे 2 मार्ग आहेत, एक इंद्रिय निग्रह आणि दुसरा आहे मन निग्रह। इंद्रियाचा निग्रह करून साधना करणारे आणि मनाचा निग्रह करून साधना करणारे असे साधारणपणे 2 प्रकारचे साधक आपल्याला साधनेच्या क्षेत्रामध्ये दिसतात। मग या 2 मार्गापैकी श्रेष्ठ मार्ग कोणता? इंद्रियांवर बंधनं लादून इंद्रियांचं दमन करून मनामध्ये मात्र विषयांची भावना तशीच ठेवली आणि आपण साधना करत राहिलो तर आपल्याला त्या साधनेचं कोणतंही सकारात्मक फळ मिळणार नाही। जे फळ मिळेल ते फळ पूर्णपणे नकारात्मक असेल। कारण एक उदाहरण देऊन सांगितलं म्हणजे थोडं अधिक स्पष्ट होईल हे। प्रवास करत असाल तर प्रवास करताना मनावर नियंत्रण असणं, मनावर ब्रेक असणं हा उत्तम ब्रेक असतो। अनेक ठिकाणी लिहिलेलं पण असतं बघा, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक असं लिहिलेलं असतं।
गाडी स्पीडनं चालू नये म्हणून काही लोक गाडीच्या स्पीडला लिमिट लावून ठेवतात. म्हणजे 120चं लिमिट लावतात, काही जण 100चं लिमिट लावतात, की जेणेकरून गाडी 100च्या किंवा 120च्या जे लिमिट लावलं आहे त्या लिमिटच्या पलीकडे जाणार नाही. हे झालं त्या गाडीचं दमन. यामुळं काय होतं की त्या गाडीची जी निर्मिती करण्यात आलेली आहे त्या निर्मितीच्या वेळी गाडीच्या इंजिनला काही एक स्पीड दिलेला आहे, मॅक्झिमम मिनिमम असा काही एक स्पीड दिलेला आहे. इकॉनॉमी मोडमधलाही काही स्पीड दिलेला असतो. आणि अशी एखादी अति स्पीडची पात्रता असलेली गाडी तुम्ही जर तिच्या पात्रतेपेक्षा अतिशय कमी पात्रतेवर तिला लॉक करत असाल तर ती गाडी जितक्या चांगल्या पद्धतीनं आपलं कर्तृत्व दाखवू शकते किंवा परफॉर्मन्स देऊ शकते तितक्या परिपूर्णपणे ती परफॉर्मन्स देऊ शकणार नाही, परिपूर्णतेची तिथं अभिव्यक्ती होणार नाही. आणि कधी कधी एमर्जन्सी जर आली की जिथं खरंच गाडी जोरात चालवायची गरज आहे तिथं सुद्धा तुम्ही नियम टाकलेला असल्यामुळं इच्छा असूनही तुम्हाला ती गाडी पळवता येत नाही. उत्तम गोष्ट कोणती की गाडीमध्ये पात्रता असू द्या कितीही स्पीडनं गाडी नेण्याची, आपल्या मनावर संयम असणं ही गोष्ट अधिक गरजेची आहे. गाडीला नियंत्रणाचा लॉक तेच लोक लावतात ज्यांचं मनावर नियंत्रण नसतं, ज्यांचा स्वतःवर विश्वास नसतो. मी गाडी चालवायला निघालो, पूर्ण हायवे समोर दिसला की मी गाडी सुसाटपणे चालवेल असं ज्याला पक्केपणानं वाटतं, इच्छा असूनही आपण गाडीच्या वेगावर नियंत्रण मिळवू शकणार नाही असं ज्याला वाटतं, तीच लोक गाडीवर नियंत्रण लादण्याचा प्रयत्न करतात. दुसरं उदाहरण प्रवासाचंच. अनेक गावांमध्ये मी असं बघतो की त्या गावामध्ये चांगले रोड झालेत परंतु गावातल्या लोकांनी तिथं मुद्दाम खड्डे केलेत. का खड्डे केलेत तर जाणाऱ्या गाडींनी इथं आल्यावर हळू जावं म्हणून चांगले असलेले रस्ते काही लोकांनी खराब करून टाकलेत. काही लोक रस्त्याचं बांधकाम होऊ देत नाहीत. त्यांना विचारलं रस्त्याचं बांधकाम का होऊ देत नाहीत तर ती लोक उत्तर देतात की रस्त्याचं बांधकाम चांगलं झालं की इथं गाड्या जोरजोरात जातील आणि त्याचा आमच्या लोकांना त्रास होईल, अपघाताचं प्रमाण वाढेल. पण मुळात अपघाताचं प्रमाण वाढेल म्हणून तुम्ही रस्तेच करत नसाल तर एका क्षुल्लक कारणामुळं तुम्ही एक मोठा विकास थांबवत आहात असाही त्याचा अर्थ होतो. तसं असेल तर अपघात होतात म्हणून रस्ते बांधणं लोकांनी बंद करावं, अपघात होतात म्हणून गाड्या चालवणं पण बंद करावं का, शॉक लागतो म्हणून लाईटचा वापर बंद करावा का, मोबाईलचे स्फोट होतात म्हणून मोबाईलचा वापर बंद करायचा का. अपघात अनिवार्य आहेत, कधी घडतात ते, म्हणून तर त्याला आपण अपघात म्हणतो. पण अपघात टाळण्यासाठी आपण मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आपण वाहतुकीचे नियम जर तंतोतंत पाळले तर कोणताही अपघात होणार नाही. कुठलाही अपघात घ्या, तो अपघात केवळ आणि केवळ नियम वाहतुकीचे न पाळल्यामुळंच होतो. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले गेले तर अपघात होणारच नाहीत. पण आपण वाहतुकीचे नियम न पाळता इतर गोष्टींवर उपाय करायला लागलोत तर अपघात टाळता येणार नाहीत. म्हणून अपघात टाळायचा असेल तर मनावरचं नियंत्रण हे उत्तम असतं. त्याप्रमाणे गाडीला मर्यादा आणून किंवा रस्त्यावर मर्यादा आणून तुम्ही तुमचा प्रवास सुखकर करू शकणार नाही. सुखकर प्रवास तो की गाडीमध्ये पात्रता आहे 200च्या स्पीडनं पळवायची, पण आपण वाहतुकीचे नियम पाळत हव्या त्या स्पीडवर गाडी ठेवलेली आहे. वाहतुकीचे नियम सांगतात त्या स्पीडवर आपण आपल्या मनानं गाडी नियंत्रणात ठेवलेली आहे. किंवा रस्ते सुद्धा खराब करायचे नाहीत, रस्ते सुद्धा चांगले असले पाहिजे. अगदी त्या पद्धतीनं साधना करताना शरीरही सुदृढ ठेवायचं आहे आपल्याला. काही जण साधनेमध्ये शरीर जर सुदृढ असेल तर शरीरात वासना निर्माण होतात म्हणून काही जण शरीराकडे दुर्लक्ष करतात. हठयोगी जे असतात ते शरीराला त्रास देतात. शरीराला त्रास देऊन केलेली साधना म्हणजे तुमच्या वाहनावर तुम्ही आणलेलं नियंत्रण आहे. आणि तो मार्ग अघोरी आहे, तो मार्ग अवघड आहे, तो मार्ग समस्यांनी भरलेला आहे. ज्या साधनातून तुम्हाला साध्यापर्यंत पोहोचायचं आहे त्या साधनाची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. जे वाहन तुम्हाला मुक्कामापर्यंत पोहोचवत आहे त्या वाहनाची वेळोवेळी सर्व्हिसिंग केली पाहिजे.
तिचं ऑइल ब्रेक सगळं वेळोवेळी चेक केलं पाहिजे. तुम्ही त्या गाडीकडे निष्काळजीपणानं पाहत असाल आणि फक्त या गाडीचा प्रवासासाठीच मला उपयोग करायचा आहे असं समजत असाल तर कधी कधी ती गाडी तुमच्या प्रवासातही तुम्हाला धोका देऊ शकते. प्रवासातही तुम्हाला कुठेही थांबायला लावू शकते. आणि म्हणून प्रवास तुम्हाला सुखकर हवा असेल तर गाडीची काळजी घेणं गरजेचं आहे. अगदी त्या पद्धतीनं तुम्हाला साधना करायची आहे तर तुम्ही शरीराचीही काळजी घेणं गरजेचं आहे. कथेची सामग्री देह अवसानावरी असं तुकोबाराय म्हणतात. तुम्हाला परमार्थ करायचा आहे, साधना करायची आहे, भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, ध्यान करायचं आहे, कथा करायची आहे. तुमचं शरीर सुदृढ असलं पाहिजे. शरीर सुदृढ असेल तर साधना चांगली घडते. म्हणून तरुण वयात केलेली साधना अधिक फळते. तरणा भाग्यवंत तुकोबारायांनी अशा लोकांसाठी शब्द वापरलाय. तारुण्यामध्ये केलेला परमार्थ हा अधिक फळतो. म्हातारपणात केलेल्या परमार्थाच्या तुलनेत किंवा आजारी पडलो म्हणून परमार्थ करण्यापेक्षा आता इंद्रिय थकलेली आहेत, आता इंद्रियांमध्ये प्रपंच करण्याची शक्ती उरलेली नाहीये म्हणून परमार्थ करत असाल तर तो परमार्थ तितकासा फलदायी नाही जितका फलदायी तारुण्यात केलेला परमार्थ आहे. शरीर सशक्त असताना केलेला परमार्थ हा श्रेष्ठ परमार्थ आहे. म्हणून साधना करताना इंद्रियांवर दमन करून इंद्रियांवर नियंत्रण मिळवून तुमची साधना यशस्वी होणार नाही. नियंत्रण व्हायला हवं मनावर. म्हणून साधनेचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मनावरचं नियंत्रण. शरीराला त्रास देऊन उपास तापास उपवास करावेत, पण किती? शरीराला अनुकूल ठरतील एवढेच उपवास करावेत. शरीराला प्रतिकूल ठरतील असे उपवास करू नयेत. वारी कुणी करावी याच्याबद्दल तुकोबारायांनी आमच्या संतांनी काय सांगितलंय? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. जव हे सकळ सिद्ध आहे, चालण्याची ताकद पायात आहे, तोपर्यंत चालावं. शारीरिक श्रमाच्या साधना शरीर सशक्त असताना कराव्यात आणि अशा साधना करण्यासाठी शरीर सशक्त ठेवावं. म्हणून साधना सशक्त शरीराकडून व्हायला हवी. रामदास स्वामींनी सुद्धा शारीरिक आरोग्याला साधनेमध्ये महत्त्वाचं स्थान दिलेलं आपल्याला दिसतं. म्हणून केवळ शरीरावर नियंत्रण मिळवायचं आणि मनावर मात्र नियंत्रण मिळवायचं नाही, किंवा आपण मनावर चांगलं नियंत्रण मिळवू शकत नाही म्हणून शरीराचे हाल करायचे, हा साधनेचा अघोरी मार्ग आहे. दुसरा मार्ग म्हणजे मनाचा मार्ग, की ज्यानं मनावर नियंत्रण मिळवलंय, ज्यानं ठरवलंय मी वाहतुकीचे नियम पाळील, त्याला अपघाताची भीती नाही. त्याला कळलंय गाव आलंय, तो आपोआप स्पीड कमी करेल. त्याला दिसतंय शाळा आहे, कारण परिवहन महामंडळ पाट्या जे लावतं ते अतिशय व्यवस्थित लावतं. मी आतापर्यंत लाखो किलोमीटरच्या वर बाय रोड प्रवास केलाय. मला सगळ्यात सुटसुटीत गोष्ट वाटली ती म्हणजे परिवहन महामंडळाची किंवा वाहतुकीचं काम जे बघतात त्यांची. जिथं वळण असतं तिथं त्यांनी वळणाच्या सूचना दिलेल्या असतात. किती कुठं स्पीड ठेवावा याच्याही सूचना केलेल्या असतात. शाळा असेल, डिवायडर असेल, रेल्वेचा मार्ग असेल, जे काही आहे ते व्यवस्थितपणे चिन्हांकित केलेलं असतं. गाडी शिकण्याच्या पूर्वी त्या सगळ्या चिन्हांचा अभ्यास करणं हे ड्रायव्हरचं कर्तव्य आहे. त्यानं ते नियम, ते चिन्ह बारकाईनं माहीत करून घेतले पाहिजेत. अप्पर कधी द्यायचा, डिप्पर कधी द्यायचा, गाडीचा स्पीड किती ठेवायचा, रॉंग रूटनं जायची अनिवार्यपणे वेळ आली तर काय मार्ग पत्करायचा, या सगळ्या गोष्टी जर नियमितपणे पाळल्या तर अपघात होणारही नाहीत आणि अशा माणसाला अपघात होण्याची भीतीही राहत नाही. मी अनेकदा बिंदासपणे पुणे मुंबईला गाडी चालवतो. आत्तापर्यंत माझ्याकडून कधी कुणाचा अपघात घडला नाही. कारण आपण आपल्यावर नियंत्रण ठेवलं की गाडी चालवणं हे एक चांगला उपाय होऊन जातो. नाहीतर काही लोकांना गाडी चालवण्याची भीती वाटते म्हणून काहींनी गाड्या असून घरी ठेवल्यात, काहींनी दुसऱ्यांना ड्रायव्हर ठेवले. पण आपण आपली गाडी आहे, आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवलं, त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही अधिक चांगला प्रवास करू शकता. साधनेचंही बरंचसं तसंच आहे. तुम्हाला साधना करायची आहे तर सगळ्यात आधी मन आपल्या नियंत्रणात हवं. एकदा मन नियंत्रणात आलं आणि मग साधना सुरू झाली की मग ती साधना अधिक फळते. आणि अशी साधना करणाऱ्यांचं वर्णन आज माऊली करतायत. माऊली म्हणतायत, जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ, बाह्य भागू तरी रूढ लौकिक जैसा.
अर्थात गहन अशा परमात्म स्वरूपाविषयी जो अंतःकरणात निश्चित असून दृढ अपरोक्ष ज्ञान आहे, बाहेरून मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करीत असतो. जो अंतरी दृढ, ज्याचं अंतःकरण स्थिर झालेलं आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत, ज्याचं नियोजन पूर्ण ठरलेलं आहे. इंग्रजीमध्ये मायक्रो प्लॅनिंग असा एक शब्द आहे. मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये, व्यवस्थापनामध्ये सूक्ष्म व्यवस्थापन, ज्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म व्यवस्थापन असतं, तो जे कामं करतो त्या त्या कामामध्ये त्याला यश मिळत असतं. तसं साधनेत सुद्धा मायक्रो प्लॅनिंग असलं पाहिजे. मी कोण आहे, माझ्या मनाच्या चांगल्या गोष्टी कोणत्या, माझ्या मनाच्या वाईट गोष्टी कोणत्या, म्हणजेच माझे वीक पॉईंट कोणते, माझ्या मर्यादा काय आहेत, माझी पात्रता काय आहे, माझी क्षमता काय आहे, हे सगळं कळलं आहे. आणि आपल्या मर्यादा कशा टाळता येतील, आपल्या उणिवा कशा दूर करता येतील, आपली पात्रता परिपूर्णपणे कशी अभिव्यक्त करता येईल, आपल्याला जे अत्युच्च चांगलं करता येतं आहे ते कसं करता येईल, या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित असं नियोजन करून जो साधना करतो त्याची साधना फलद्रूप होते. आणि अशी साधना करणारा अंतःकरणात दृढ असतो. जो अंतरी दृढ, अंतःकरणात तो स्थिर आहे, परमात्मरूपी गूढ, परमात्म्याच्या स्वरूपामध्ये जो गहन अशा परमात्म रूपामध्ये जो रमलेला आहे, त्याचं जगणं सगळं आतलं आहे. बघा, जीवन दोन स्तरावर जगता येतं, एक बाह्य स्तरावर आणि एक अंतस्तरावर. विषयांध लोक, भौतिकवादी, शरीराला महत्त्व देणारी लोक शरीर केंद्री जीवन जगत असतात. मन, अंतःकरण, आत्मा हे विषयच त्यांच्या अभ्यासाचे दखल घेण्याजोगे ठरत नाहीत. ते या गोष्टीची पर्वाच करत नाहीत, या गोष्टींचं अस्तित्वच मान्य करत नाहीत. त्यांना भौतिक जीवन, भौतिक सत्य हेच सत्य वाटत असतं. जे डोळ्याला दिसतंय, जे कानाला ऐकू येतंय, ज्याचा सुगंध दुर्गंध येतो, हेच सगळं जे काही दिसतंय ते खरं आहे असं मांडणारा एक वर्ग आहे. ज्याचं जीवन बाह्य केंद्रीय आहे, ज्याचं जीवन बाह्य केंद्रीय आहे, तो विषयी असणार, तो इंद्रियांचे भोग पूर्ण करण्यासाठी जगतो. दुसरा एक मार्ग आहे अंतःकरण केंद्री, ज्याचं पूर्ण लक्ष आत्म्यावर आहे, अंतःकरणावर आहे, मनावर आहे, म्हणजेच आत आहे. त्याचं सगळं जगणं, त्याचं सगळं वावरणं आत असतं. तो बाहेर फक्त जगासाठी दिसतो, जगाला वाटतं तो बाहेर आहे, कारण त्याचं शरीर, त्याची इंद्रिय बाहेरच्या लोकांना इतरांसारखीच दिसतात म्हणून. पण तो आहे कुठं असं विचारलं तर तो आत आहे. तो आपल्या आत्मस्वरूपावर स्थित आहे. तिथून तो हालत नाही आहे, तिथून इतर गोष्टींवर त्याचं लक्ष जात नाही. म्हणून परमात्मरूपी गूढ. आणि बाह्य भागू तरी रूढ लौकिक जैसा. आणि त्याच्या जगण्याचा जो बाह्य भाग आहे, दृश्यमान भाग आहे, लोकांना दिसणारा जो भाग आहे तो कोणता आहे तर बाह्य भागू तरी रूढ लौकिक जैसा. बाकीचे रूढ लोक, सर्वसामान्य लोक ज्या पद्धतीनं जगतात तशीच लोक ती सुद्धा इतरांना जगताना दिसतात, वावरताना दिसतात. तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, सगळी संत महात्मे, सगळे अवतारी पुरुष दिसायला तुमच्या आमच्यासारखे सामान्य होते. मी साईबाबांचे, बाळूमामाचे, स्वामी समर्थांचे, शंकर महाराजांचे, गजानन महाराजांचे, आमच्या दासगणू महाराजांचे, अशा अनेक ज्यांना अवतारी पुरुष आपण मानतो त्यांची मूळ चित्र बघितली. अतिशय सामान्यातल्या सामान्यांसारखा चेहरा, सामान्यातल्या सामान्यासारखं शरीर, खूप काही वेगळं नव्हतं. स्वामी समर्थांच्या बाबतीत म्हणतात की त्यांची उंची 7 फूट होती आणि हात गुडघ्याच्या खाली होते. हे थोडं अलौकिकत्व, वेगळेपण आहे. पण बाकी सगळी शरीरयष्टी, बोलणं चालणं सामान्यांसारखं होतं त्यांचं. लौकिकाच्या दृष्टीनं त्यांना कोणी बघितलं तर ते महापुरुष आहेत, अवतारी पुरुष आहेत असं कुणालाही वाटणार नाही.
आणि अनेकांनी त्यांचं शत्रुत्वही पत्करलं होतं. विनाकारण त्यांचा द्वेष करणारी लोक त्यांच्याच काळात अस्तित्वात होती. ज्ञानोबारायांचा द्वेष केला लोकांनी, तुकोबारायांचा, सगळ्या संतांचा द्वेष केला. सगळ्या पंथातल्या संतांचा द्वेष समाजाकडून झालाय. का झाला? तर ते दिसायला तुमच्या आमच्यासारखेच होते आणि ज्यांना फक्त भौतिक जगतच माहिती आहे, त्यांनी जेव्हा जेव्हा संतांकडे बघितलं तेव्हा आपल्याच नजरेतून बघितलं. पापी माणसाला सगळं जग पापी दिसत असतं, चोराला सगळं जग चोर दिसत असतं. कारण जशी आपण तसं जग, जशी दृष्टी तशी सृष्टी. अगदी त्या न्यायानं ज्या ज्या लोकांनी या महापुरुषांना बघितलं त्यांना असंच वाटलं की हे तुमच्या आमच्यासारखेच आहेत. पण ज्यांना त्यांचं आतलं वावरणं दिसलं, ज्यांना त्यांचं मूळ रूप दिसलं, ती लोक त्यांचे दास झाले, त्यांचे अनुयायी झाले, त्यांचे भक्त झाले. माऊली तेच सांगतायत, बाह्य भागू तरी रूढ लौकिक जैसा. बाह्य त्याचं जगणं सगळं लौकिक लोकांसारखं असतं. जो इंद्रिय आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म न अव्हेरी उचित जे जे. अर्थात जो इंद्रियांना आज्ञा करीत नाही, विषयांची भीती बाळगत नाही व प्राप्त असलेले विहित कर्म टाकीत नाही, अशी जी विभूती आहे, जी अंतःकरणरूपी स्वरूपावर स्थिर झाली, आत्मरूपावर स्थिर झाली, तिच्यासाठी बाह्य भाग केवळ लौकिक असतो. फक्त जगायचंय म्हणून जगायचंय. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, किंवा तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. त्यांचं सगळं जगणं आत असतं. आत्मस्वरूपावर स्थित अखंड भगवंताचं चिंतन, नामस्मरण, ध्यान, याच गोष्टीमध्ये ते रमलेले असतात. स्वतःमध्येच गूढ असतात. बाकीच्या लोकांनी काही विचारलं तर तेवढ्या पुरतं त्यांना ते उत्तर देतील आणि पुन्हा आपल्या मूळ रूपामध्ये जातील. कोणी काही विचारलं, कोणी काही समस्या घेऊन आलं, तेवढ्या त्यांच्या समस्या दूर करण्यापुरतं थोडा लौकिक संबंध ठेवला, त्यांचं बोलणं झालं, प्रश्न मिटले, पुन्हा आपला आंतरिक संबंध पुन्हा त्याच्याशी जुळवून घेतलं. असं त्या लोकांचं जगणं असतं. आणि म्हणून ते इंद्रियांना आज्ञा करत नाहीत, शरीराला त्रास देत नाहीत, शरीराला कष्ट देत नाहीत. याचा अर्थ शरीराला सुविधा देतात असंही नाही. जे समोर येईल तसं ते करतात. जडभरतांचं मी अनेकदा उदाहरण दिलं. जडभरतांच्या जीवनात कथा आहे की जडभरताला कुणी काही काम सांगा ते काम ते करायचे. कुणी सांगितलं हे लाकडं फोड, ते लाकडं फोडायचे. कुणी सांगितलं ही म्हैस धुवून दे, ते धुवून द्यायचे. काही काम सांगा ते मुकाट्यानं करायचे. नाही म्हणणार नाहीत, हाही म्हणणार नाही. मी कोण आहे याचाही काही विचार नाही. कोणी सांगितलं की ते काम करायचं, ते काम करण्यात गुंगवायचं. कुणी म्हटलं बस आता काम संपलं, पुन्हा आपल्या ध्यानामध्ये मग्न व्हायचं. आपलं मूळ ध्यान सोडायचं नाही. अगदी त्या पद्धतीनं जो इंद्रिय आज्ञा न करी, तो इंद्रियांना आज्ञा करत नाही. हेच कर असंही ते सांगत नाहीत, हे करू नको असंही सांगत नाहीत. प्रारब्धानं या इंद्रियांना काही करण्याची आज्ञा दिली तर प्रारब्धाचं ते समजून, प्रारब्धाची, ईश्वराची, त्या नियंत्याची ती आज्ञा मानून ते काम ते करणार. स्वतःची कोणती आज्ञा इंद्रियाला ते देणार नाहीत. इंद्रिय आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी. त्याला विषयांचं भय नाही. त्याला किती अवघड विषयांमध्ये, विकारांमध्ये नेऊन ठेवा, ज्याचं मनावर नियंत्रण आहे तो कधीही विकारांमध्ये जाणारच नाही. मी बऱ्याचदा आमचे मित्र काही आता काही मित्र लहानपणापासून काही व्यसनी आहेत. काहींना कशाचं व्यसन, काहींना कशाचं व्यसन. बऱ्याचदा माझ्या आजूबाजूला ते बसतात, खातात, पितात. आता आपल्यालाही ना बोलता येत नाही, कारण लगेच बोलतात लय महाराज लागून गेला, तू लय मोठा महाराज झाला वगैरे वगैरे. तेवढं ऐकून घेण्यापेक्षा बसा बोललं बसायचं. पण कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी मला ते व्यसनी बनवू शकणार नाहीत, असा एक आत्मविश्वास आपल्याला आपल्यावर असायला. विकारांमध्ये वावरण्यापासून भ्यायचं नाही. विकारांमध्ये वावरण्यापासून भ्यायचं नाही याचा अर्थ मुद्दाम विकारांमध्ये जायचं असंही नाही. प्रारब्धानं आणलंही, विकारांमध्ये वावरायची वेळ आलीच तर त्या विकारांमधून इतक्या स्पष्टपणे, इतक्या आत्मविश्वासानं बाहेर पडायचं की ती विकारही चकित झाले पाहिजेत आणि निष्क्रिय झाले पाहिजेत.
की आता याच्यावर काही आपला डाव पडणार नाही, इथं प्रयत्न करून काही उपयोग नाही. म्हणून त्याला विषयांची भीती नसते, विषयांचे भय न धरी. कोणत्याही प्रकारच्या विकाराची त्याला भीती नसते, त्याला व्यसनांची भीती नसते. कुणीही त्यांना रागवायचा प्रयत्न केला तरी ते रागवत नाहीत. कुणीही त्यांना कामुक करायचा प्रयत्न केला तरी ते कामुक होत नाहीत. कितीही द्वेष निर्माण करण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली तरी ते कुणाचा द्वेष करत नाहीत. तुम्ही त्यांचा लाख द्वेष करा, ते तुमचा द्वेष करणार नाहीत. तुम्ही त्यांचा द्वेष करता म्हणूनही ते तुमचा द्वेष करणार नाहीत. कारण त्यांच्यामध्ये विकारांची, विषयांची भीतीच राहिलेली नसते. प्राप्त कर्म न आवेरी उचित जे, आणि जे उचित कर्म आहे त्याचा ते त्याग करत नाहीत. प्रपंच करतील, मुलाबाळांना जन्माला घालतील, मुलाबाळांचं संगोपन करतील, शिकतील, शिकवतील, कष्ट करतील. पण हे सगळं करताना जे समोर कर्म आले ते प्रामाणिकपणे करतील, गुंतून करतील. पण ते इतके त्यात गुंतणार नाहीत की आपली आत्मस्थिती बाधित होईल. आपली आत्मस्थिती तशीच ठेवून जेवढी साधना करता येईल तेवढी ते करणार. आणि प्राप्त कर्म न आवेरी, जे वाट्यानं कर्म आले ते कर्म मात्र ते कधीच त्यागणार नाहीत. उचित जे जे योग्य कर्म आहे ते करतील. एक कथा आठवली. जनाबाई गोवऱ्या थापत होत्या. गोवऱ्या थापल्या की आता बायका बाकीच्या गोवऱ्यांसाठी भांडतात. बायकांचा एक स्वभाव असतो की घरातली भांडी कुंडी किंवा कोणत्या वस्तू असतील तर बायका भांडतात. तसं जनाबाई पण भांडायच्या. आणि एके दिवशी कबीर महाराज जनाबाईंना भेटायला आले. त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं कबीरजींनी की जनाबाई नावाची नामदेवांची दासी आहे, खूप मोठी विठ्ठल भक्त आहे, आपण तिला भेटायला जावं असं कबीरांना वाटलं. आणि कबीर भेटायला आले. आणि कबीरजी आल्याबरोबर योगायोग बायका सगळ्या एकत्र जमल्यात आणि गोवऱ्यांसाठी भांडण चालू होतं. जनाबाई म्हणत होती की ही गौरी माझी आहे, ही गौरी फक्त माझी आहे, या गौरीला कोणीच हात लावायचा नाही. बाकीच्या बायका म्हणायच्या तू कोण लागून गेली, तुला कसं काय माहिती गौरी तुझी आहे, तुझं काय नाव त्याच्यावर लिहिलंय का, वगैरे वगैरे भांडणाचे मुद्दे सुरू झाले दोघांचे. कबीर महाराज हे ऐकायला लागले आणि ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं, मी या बाईला भेटायला आलो जी गोवऱ्यांसाठी भांडते. समर्थ रामदासांना भेटायला एकदा भक्त आले. कुठले तरी राजे होते, ते भोसले घराण्यातले आता जे आहेत त्यातले काहीतरी ते. तर ते आले तेव्हा स्वामी समर्थ लहान मुलाबरोबर काहीतरी गोट्या वगैरे काहीतरी खेळत होते, असा एक प्रसंग आहे. म्हणजे तसं जनाबाईकडे बघूनही त्यांना प्रश्न पडला की या बाईला भेटायला मी एवढ्या दुरून आलो. पण आता विचार केला एवढ्या दुरून आलो तर बघू तरी की ही बाई म्हणजे आहे काय नेमकं. आणि ते भांडण वाढत वाढत इतकं वाढलं की त्या बायका म्हणायला लागल्या की तुझ्याकडे काय पुरावा आहे की ही गौरी तुझी आहे. त्यांनी सांगितलं माझ्या गौरीमध्ये ना विठ्ठलाचं नाव येईल. जी गौरी विठ्ठल 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 म्हणेल ती गौरी माझी. कारण जनाईचा हात ज्या गौरीला लागला ती गौरी जर विठ्ठल म्हणत नसेल तर ती गौरी जनाईची नाहीच. बायकांनी सांगितलं असला कुठं पुरावा असतो. आणि काही गौऱ्या त्यांनी कानाला लावल्या तर काही गौऱ्यांमधून विठ्ठल 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 असा आवाज येतो. त्या गौऱ्या त्यांनी जनाईला दिल्या. तेव्हा कबीरांना कळलं की जनाई खरंच जनाई आहे. वरून वरून तुम्हाला ही सगळी महात्मी मंडळी वरून वरून सामान्य दिसतील पण प्राप्त कर्म न आफेरी. नामदेवांच्या घरात आपण नोकर आहेत, नोकरदाराचं काम आहे स्वयंपाकाला लागणाऱ्या गोवऱ्या तयार करणं. म्हणून जनाईनं गोवऱ्याही तयार केल्या. मी भक्त आहे, माझ्यावर देव प्रसन्न आहे, माझ्या कामात देव मला मदत करतो म्हणून गोवऱ्या मी थापणार नाही असा अहंकार जनाईनं कधी बाळगला नाही. प्राप्त कर्म न आफेरी उचित जे. आणि खूप उदाहरणं आहेत या दृष्टीनं. कोणत्याही वारकरी संतांनी आपलं काम थांबवलेलं नाही. शेऱ्या नाव्यानं नाव्याचं काम केलं, सावतामाळ्यानं शेती केली, कबीरांनी शेले विणले, जनाईंनी दास्यत्व केलं, नरहरी सोनारांनी सोनारकी केली, गोरा कुंभारांनी कुंभारकी केली, नामदेवरायांनी शिंपीपण केलं. सगळ्या वारकरी संतांनी आपापली कामं केली. चोखा मेळा कर्म मेळा यांनी